तुम्ही ट्रॅफिकचा विषय टार्गेट करताय, तुम्ही तिथं रिलीफ देण्याचा प्रयत्न करताय लोकांना. मात्र पुण्यामध्ये पाणी साचण्याचा प्रश्न हा म्हणजे आता दरवर्षी पाऊस पडला की पाणी साचतंय. तर नेमकं विकास सुयोग्य विकास होत नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्याचं एकमेव कारण ज्यावेळेस वसुंधरा पृथ्वी तयार झाली त्यावेळेस निसर्गाने जे काही ओढे नाले, नदीचा उगम, नदी कुठपर्यंत जाते आणि कुठं मिळते समुद्राला, उगमापासून असताना ती किती लहान असते, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तिला मिळणारे ओढे नाले उपनद्या ह्या सगळ्या ज्या काही आहेत त्याच्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये पूर्ण जे भौगोलिक आज देशामध्ये सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका पुणे नक्कीच, एवढा नक्कीच. व्याप वाढलेला आहे. त्याच्यावर काही भागात कचरा पण उचलला जात नाही, साफसफाई पण केली जात नाही, ही दुरावस्था आहे, पाणी पण मिळत नाही. आणि तिथले ओढे नाले ह्या बिल्डर लॉबीनी ज्यांचे इंटरेस्ट आहेत बांधकामामध्ये, बांधकाम करायचं, ग्राहकाच्या विकायचं आणि निघून जायचं, यांनी बऱ्याचशा ठिकाणी हे ओढे नाले बुजवलेले आहेत. आपल्या पुण्यातली राम नदी म्हणून आहे, राम नदी बाणेरमधनं वाहती, त्या नदीचं ओढा दाखवला. नदी म्हटल्यानंतर सेटबॅक वेगळा असतो, ओढा दाखवल्यावर सेटबॅक कमी होतो. अशा पद्धतीनं फायदा करून घेतला. आणि आता पावसाचं पाणी पडल्यावर वरनं पाणी डोंगर माथ्याने ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते वाट काढतच नदीकडे जातं. कुठेही वर पडलेलं पाणी शेवटी ते ओढ्या नाल्याच्या मार्फत नदीलाच मिळतं. हे जे काही बांधकामं झाली किंवा तुमच्या ओढ्यावरच स्लॅब टाकले आणि त्याच्यावर बांधकामं केली. मध्ये मी हिंजवडीला ते बसेस बघा निम्म्या पाण्यात हो, जात हो, होत्या हो, हो. आणि हिंजवडी पाण्यात पाण्यात मलाही ते योग्य वाटलं नाही. मी तिथं गेलो, दोनदा गेलो, हे सगळं बघितलं. सगळ्या एजन्सीला पीएमसी, पीसीएमसी, एमआयडीसी, पीएमपीएमएल, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे ह्या सगळ्यांना एकत्र केलं आणि ज्याची त्याची कामं म्हणलं इमारत असली तरी पाडायची. तुम्ही जाऊन बघा, तिथं जे पाण्याचा प्रवाह अडवण्याचं काम करून पाणीचं बाहेर काढून दिलं. तिथं जो गाळा येत होता तोही आम्ही तोडला आणि त्याच्यातून पाणी ते बाहेर काढण्याची व्यवस्था केली. बेकायदेशीर होतं त्याच्यावर काही अडचण आली नाही. अलीकड मशिनरी पोकलँड, जेसीबी वगैरे वगैरे निघालेले आणि त्या पद्धतीनं हे सगळं नीटपणे केलं. आता पुढच्या वेळेस तिथं एवढं पाणी साठणार नाही. आता पण उद्याच्या निवडणुका संपल्या की तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढे 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाही. थेट लोकसभा येईल, मग विधानसभा, मग ह्या सगळ्या. मध्ये झेडपी एक लागतील आता. नाही, ते आता संपले. ते आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं 31 जानेवारीच्या आत संपवा. पण थोडासा आरक्षणाचा मुद्दा काही जिल्हा परिषदेमध्ये राहिलाय, तेवढ्या जरा मागे ठेवतील. पण बाकीच्या आता कुठल्याही क्षणी लागतील असं माझं स्वतःचं मत आहे. अर्थात तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. त्याच्यामुळं मी तर हे सगळं झालं की हे जे काही मला जाणवलेलं आहे त्याच्याच मागे लागलं. पण पाऊस पण असा पडतो, कमी वेळामध्ये भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे हवामान आणि क्लायमेट चेंज हा देखील तितकाच गहन बरोबर विषय आहे. आहे. तरी ते जरी असलं तरी देखील वरच्या भागात पाऊस निचरा पडला झाला पाहिजे तर पाण्याचा. धरणं आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडं क्रीडांगण होती, मैदानं होती, पाणी मुरायचं. आता तुमची जर 10 एकरात सोसायटी असेल तर एकतर ते कॉन्क्रीटचा रस्ता केला जातो, पेवर टाकले जातात, लॉन ठेवलं जातं, ग्रीनरी केली जाते, पाणी मुरायला जागाच नाही. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं कंपल्सरी करून मी माझ्या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे, आम्ही सोलर पॅनल बसून अपारंपरिक ऊर्जेचा जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही जर एका सोसायटीचे चेअरमन असाल आणि त्या सोसायटीचं वर्षाचं वेगवेगळं बिल जे कॉर्पोरेशनला भरता ते समजा एक 50 लाख असेल तर तुम्हाला 20% सवलत द्यायची. आणि तुम्हाला सांगायचं ही 20% सवलत केव्हा, तुम्ही तिथं सोलर पॅनल बसून आता जी काही थर्मल, विंड, हायड्रो, गॅस ह्या सगळ्यातनं न्यूक्लिअर मिळणारी वीज कमी करून
तुम्ही ती अपारंपरिक ऊर्जा घ्यायला लागलात तर प्रदूषण कमी होणार आहे. गोष्टी खूप आहेत, इच्छाशक्ती पाहिजे. पण मला